या ठिकाणी जमलेल्या सर्व शेतकऱ्यांचं आणि प्रामुख्याने ज्यांच्याकडे जमीन नाही ते सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय झाले, त्याही शेतकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। गेल्या अनेक महिन्यांपासून आपण आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पीक विम्यासाठी लढा देतोय, पण आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा पीक विमा खाल्ला असा संशय आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। मी पालकमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली की आपण सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे की आमच्या शेतकऱ्याचा विमा कोणी नेला, कसा काय गायब झाला, विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत आपलं काही संगणमत आहे का, आर्थिक साठवलोट आहे का, हे सुद्धा क्लॅरिफाय केलं पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस असतील, डेप्युटी सीएम माननीय एकनाथभाई शिंदे असतील, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार असतील, यांनी जी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कर्जमाफी जाहीर केली ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी आहे अशी भावना संबंध विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये आता उमटत आहे। शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करतो बोलले, पण अद्यापही कोरा केला नाही। शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा तो कापसाचा, तुरीचा अद्यापही मिळाला नाही, सोयाबीनचा तर मिळालाच नाही। या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साधारणतः 9 लाख हेक्टर वरती शेती होते आणि या शेतीमध्ये साधारणतः 4.5 ते 5 लाख हेक्टर वरती मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जातं आणि उर्वरित सोयाबीनचा, तुरीचा, हरभऱ्याचा, गव्हाचा पेरा हा रब्बीमध्ये होतो, नंतर काही खरीपमध्ये होतो। पण अद्यापही शेतकऱ्याच्या मालाला प्रॉपर भाव नाही आहे। आणि महत्वाची बाब म्हणजे ही की सध्या ऐन पेरणीच्या काळामध्ये डीईपी आणि युरियाचा जो साठा आहे, ज्या रॅका आहेत त्या विदर्भातनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाठवल्या जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानित डीईपी आणि युरिया उपलब्ध होत नाही। शेतकऱ्यांना वेळेवरती कुठलेही फर्टिलायझर उपलब्ध होत नाही। 20-0-13 चे रेट सध्या 2150 रुपये झालेले आहेत। 10-26-26 चे रेट सध्या 2450 रुपये झालेले आहेत। शेतकऱ्यांनी पेरणी करायची कुठून, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या विविध मागण्या आहेत। कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा जो शिरकाव होतो तो बंद झाला पाहिजे आणि कर्जमाफी मधल्या ज्या काही जाचकाठी आहेत त्या बंद करत संपूर्णपणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कसा होईल याच्यावरती शासनानं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे। या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आमचे मनीष भाऊ जाधव आहेत, मान्य संकेत टोणे आहेत, गणेश अप्पा झाडे आहेत, खास करून पैनगंगेच्या काठावरून आलेले आमचे शेतकरी आहेत, आमचे कळमचे दादा आहेत, माननीय सचिन दादा मनोहर आहेत, कृष्णाभाऊ पुसनकर आहेत, विनायकराव देवळे आहेत, अभिलाष शेळके आहेत, तरुण कार्यकर्ता माननीय अहमदाबादकर भाऊ आहेत, ही सर्व शेतकरी मायबाप या ठिकाणी आलेले आहेत। म्हणून या माध्यमातून पुण्याच्या एकदा विनंती आहे की जर आमच्या मागण्या येत्या 15 दिवसामध्ये कंप्लीट होणार नसतील तर या जिल्ह्याचे एक नाही तर 3-3 मंत्र्याच्या घरावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो काही गनिमी कावा होता त्याच पद्धतीनं जबरदस्त ताकदीनं निदर्शने करू। शेतकऱ्यांची ताकद काय, शेतकऱ्यांची एकजूट काय, ती दाखवल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। आम्ही काय 2 नंबरचे धंदे करणारे पोरं नाहीयेत। आमचा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची न्यायप्रविष्ट भूमिका आहे आणि हीच आमची विनंती आहे। ज्या पद्धतीनं यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बाबुळगाव मध्ये तात्काळ रेती तस्करांवरती कारवाई केली, त्याच पद्धतीनं जर जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विम्याच्या संदर्भात ऍक्शन घेतली असते तर आमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा उपलब्ध झाला असता, चांगल्या पद्धतीचं खत उपलब्ध झालं असतं। महाडीपीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, ती सुद्धा बंद झाली पाहिजे। यवतमाळ मधल्या 16ही तालुक्यातील 16ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना विनंती करतो, ही विनंती नाही, ही चेतावणी आहे। तुम्ही जर शेतकऱ्यांसोबत गद्दारी करत असाल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो। एकदा आपण नारे देऊयात, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। पीक विम्याच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पीक विम्याच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। असं कसं भेटत नाही, असं कसं भेटत नाही। गजानन भाऊ थोडं, जय किसान, गजानन भाऊ।